नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण या लेक्चर मध्ये चालू करतो रे काय तर आपले न्यूमेरिकल्स चॅप्टर नंबर 3 चे. ओके, तर अनसॉल्व्ड जे सोडून नाही दिलेले बाळांनो, जे की विचारल्या पण जातात असे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करतो रे. तर आपला पहिला न्यूमेरिकल जो आहे तो क्वेश्चन नंबर 11 पासून चालू होतो टेक्स्ट बुक मधला. ओके, तर बाळांनो चला काय म्हणतो रे हा न्यूमेरिकल, काय म्हणतो क्वेश्चन, काय म्हणतो रे, कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्यूल ऑफ ए गॅस. गॅसचा मॉलिक्यूलच्या काय काढायचा आहे, मीन स्क्वेअर स्पीडचा रेशिओ काढायचा आहे ऍट 30 केल्विन अँड 120 केल्विन. ओके, तर बाळांनो काय दिलेलं आहे, केल्विन मध्ये दिला म्हणजे टेम्परेचर दिला, तर डेटा मध्ये काय लिहिणार बाळांनो आपण, की पहिला टेम्परेचर जो आहे त्याला T1 म्हणतो. T1 इज इक्वल टू किती दिला रे, 30 केल्विन दिलेलं आहे. आणि T2 म्हणजे दुसरा टेम्परेचर किती आहे बाळांनो, तर T2 इज इक्वल टू 120 केल्विन. ओके, 120 केल्विन. बाळांनो आता काय करणार रे आपण, तर आपल्याला काढायचं काय, रेशिओ ऑफ मीन स्क्वेअर स्पीड. आपल्याला माहिती आहे आरएमएस स्पीडची डेफिनेशन माहिती आहे बाळांनो, काय होते रे, तर VRMS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय मोलर मास. असा हा फॉर्म्युला सुद्धा मी काढून दिलेला आहे बाळांनो, जेव्हा थेरी शिकवला होता थेरी मध्ये हा फॉर्म्युला सोडून दिलाय, काढून दिलाय कसा आला म्हणून. ओके, चला बाळांनो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केला तर काय होणार आहे, V स्क्वेअर म्हणजेच कोणता आहे, मीन स्क्वेअर स्पीडचा स्क्वेअर आहे आता हा. ओके, आरएमएस स्पीडचा स्क्वेअर म्हणजे काय होते रे, मीन स्क्वेअर स्पीड होते. ओके, तर इज इक्वल टू होणार, स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, तर 3RT डिवायडेड बाय मोलर मास. ओके, तर बाळांनो आपल्याला काय काढायचं आहे, मीन स्क्वेअर स्पीड आहे ना यांचा रेशिओ काढायचा आहे. तर काय काढायचं आहे, टू फाइंड बघा रे काय काढणार, तर पहिल्या टेम्परेचरची जे काय मीन स्क्वेअर स्पीड आहे त्याला म्हणतो V1 चा स्क्वेअर, आणि दुसऱ्या टेम्परेचरची जे काही स्पीड आहे त्याला म्हणतो V2, त्याचा काय झाला रे, स्क्वेअर. तर आरएमएस स्क्वेअर म्हणजे सॉरी कोणती, मीन स्क्वेअर स्पीड आहे, तर मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे स्पीडच्या स्क्वेअरचा काय घ्यायचा, रेशिओ. तर पहिल्या टेम्परेचर साठी T1 साठी V1 आणि T2 साठी V2 हा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. तर हा रेशिओ इज इक्वल टू काय होणार बाळांनो, क्वेश्चन मार्क. ओके, चला वी नो दॅट. आता आपल्याला काय माहिती आहे रे, वी नो दॅट इथून आपला आन्सर चालू होत आहे बाळांनो. वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, की या फॉर्म्युल्यामध्ये जर बघितला तर मीन स्क्वेअर स्पीड जे आहे ते टेम्परेचरला कसे आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तर V square is directly proportional to the temperature. Therefore, V1 square is directly proportional to T1 and V2 square is directly proportional to the T2. कसा आला सर, तर बघा बाळांनो फॉर्म्युला बघा ना, स्पीडचा स्क्वेअर जो आहे तो टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. R म्हणजे कॉन्स्टंट आहे, मोलर मास एकच गॅस आहे, तर बाळांनो मोलर मास चेंज होणार आहे का, नाही. मग करणार काय आपण, तर या दोघांचा रेशिओ घेणार. तर देअरफॉर V1 स्क्वेअर डिवायडेड बाय V2 स्क्वेअर, आणि हाच आपल्याला काढायचा आहे सर, नो हाच काढायचा आहे ना. तर इज इक्वल टू काय होणार आहे, T1 अपॉन T2. सर कॉन्स्टंट नाही घेतली तुम्ही, तर कॉन्स्टंट जो इथे राहणार तोच इथे राहणार, तर कॉन्स्टंट काय होणार, कॅन्सल होणार. तर आलं काय बाळांनो बघा आता. चला भरपूरांना समजला पण असेल की काय करायचं आहे, बस थोडीशी लास्ट स्टेप बाकी आहे बाळांनो याची. तर देअरफॉर काय करणार आहे, V1 स्क्वेअर डिवायडेड बाय V2 स्क्वेअर म्हणजेच मीन स्क्वेअर स्पीडचा रेशिओ आहे बाळांनो हा. ओके, इज इक्वल टू काय करणार आहे, T1 अपॉन T2. T1 किती आहे, 30 डिवाइड बाय T2 किती आहे, 120. तर 30 डिवायडेड बाय 120 किती येणार आन्सर बाळांनो, तर V1 स्क्वेअर डिवायडेड बाय V2 स्क्वेअर इज इक्वल टू किती होणार रे, 1/4, दॅट इज 1:4. हा तुमचा काय झाला रे, आन्सर झाला. ओके बाळांनो, थँक्यू.